इथे इंडिया आघाडीची राहुल गांधी यांच्या घरी बैठक सुरू झालेली आहे। काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचे खासदार याला उपस्थित आहेत। राहुल गांधींच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्सच्या गाड्या उपस्थित झालेल्या आहेत। राहुल गांधी राजघाटावर जाण्याची शक्यता आहे। महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी ते जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये पुढचे सुमारे 4 तास किंवा खरं तर मध्यरात्रीपर्यंतचा वेळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण अनेक घडामोडी घडू शकतात आणि कॅन्डल मार्चपासून युवकांचा आक्रोश आणि राहुल गांधी आणि सर्व खासदार कसा प्रतिसाद देत आहेत ते पाहावं लागेल। चर्चा अशीही आहे की राहुल गांधी आपल्या सगळ्या ही थेट दृश्य आहेत जंतर मंतर आणि राहुल गांधींच्या निवासस्थानाच्या परिसरातली, जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। कार्यकर्ते आलेले आहेत। राहुल गांधी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत समाधीस्थळी, महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाण्याची शक्यता आहे। शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, काय चाललंय दिल्लीत, काय चाललंय जंतर मंतर आणि राहुल गांधींच्या निवासस्थानी काय होणार आहे? प्रसन्न, आपल्याला आठवतंय काल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ठिय्या दिलेला होता आणि अचानक राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा आपल्याला बघायला मिळालेला होता। जवळपास 3 तास त्यांनी हा ठिय्या दिलेला होता आणि आज जर आपल्याला जी माहिती मिळते, राहुल गांधींच्या निवासस्थानी या बसेस आलेल्या असतील तर नेमकं काहीतरी पुढे घडू शकतं। पुन्हा एकदा शिवाजी यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालाय। शिवाजी, काय घडतंय राहुल गांधींच्या निवासस्थानी? राहुल गांधी हे त्यांच्या घराच्या बाहेर आले, त्याचबरोबर इंडिया आघाडीचे सर्व खासदार जे बैठकीसाठी आले होते, काँग्रेसचे जे खासदार बैठकीसाठी आले होते ते या ठिकाणी घराच्या बाहेर आलेले आहेत। आता पुढे नक्की राहुल गांधी जाणार आहेत याची या ठिकाणी चर्चा झाल्याची समजते। राहुल गांधी त्यांच्या जे टीम मधले सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत आणि बस सोडूया असे आदेश जे आहेत ते राहुल गांधी यांनी त्यांच्या जे स्टाफ आहेत त्यांना दिलेले आहेत। राहुल गांधी घराच्या बाहेर उभे आहेत आणि त्यांनी बस आणा असं सांगितलेलं आहे। आता बस जी आहे ती रस्त्यामध्ये अडकलेली आहे, कारण राहुल गांधी यांच्या घरी या 2 बस होत्या, त्या बसमध्ये बसून राहुल गांधी हे राजघाटावरती जातील अशी माहिती मिळत आहे। आणि बाकी जे खासदार आहेत त्यांच्या हातामध्ये अहिंसा परमो धर्म असे पोस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 152 पेपर लीक झालेत आणि 0 कन्व्हिक्शन असं या पेपरवरती लिहिलं आहे। एक पेपर की किंमत तुमच्या जानो नरेंद्र बाबू असं हे पुस्तकावरती अशा हे पोस्टरवरती लिहिलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर राहुल गांधी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी या ठिकाणी सध्या फोनवरती संवाद साधताना पाहायला मिळत आहेत आणि मोठा जल्लोष जो आहे कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर काही मिनिटापूर्वी या ठिकाणी आहे राहुल गांधी सध्या जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात। राहुल गांधी जे आहेत ते आता पुन्हा घरामध्ये जाताना पाहायला मिळतात। मात्र त्यांचे काँग्रेसचे जे खासदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सुप्रिया देखील पाहायला मिळाल्या, अरविंद सावंत हे देखील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं। आता राहुल गांधी जे आहेत ते काय माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्वाचं आहे। आपण या ठिकाणी काही खासदार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। अरविंद सावंत आहेत, प्रणिताई आहेत। प्रणिताई, काय निर्णय झाला, कुठे चाललाय तुम्ही? तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील खासदार आपल्याला पाहायला मिळत आहेत। शोभाताई बच्चाव देखील या ठिकाणी आहेत। शोभाताई, काय निर्णय झाला, कुठे जाण्याचा निर्णय झालाय का? महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ गाडीने जायचं राजघाटवरती। हा, तर राजघाटवरती जाण्याचा निर्णय जो आहे तो झाला असल्याची माहिती शोभा बच्चाव या धुळ्याच्या ज्या खासदार आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। आणि ही जी गाडी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। आता या गाडीमध्ये बसून हे खासदार जे आहेत ते निघणार आहेत। राहुल गांधी यांनी देखील बसची चर्चा केली होती आणि ही बस जी आहे ती आलेली आहे। आता राहुल गांधी त्या बसमध्ये बसताना पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी देखील या ठिकाणाहून जे आहेत ते निघताना पाहायला मिळत आहेत आणि हे जे आहेत हे खासदार जे आहेत आता ह्या बसमध्ये बसताना पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी स्वतः आता या बसमध्ये जात आहेत आणि ही जी बस आहे राजघाटावरती जाताना पाहायला मिळत आहेत। राजघाटावरती ही बस जाताना पाहायला मिळत आहे। राहुल गांधी या बसमध्ये बसताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातून जर आपण पाहिलं तर सर्व खासदार जे इंडिया आघाडीचे आहेत ते पाहायला मिळाले। अरविंद सावंत आहेत, शोभा बच्चाव आहेत, त्याचबरोबर पाहिलं गेलं तर प्रणिती शिंदे आहेत आणि त्या ह्या गाडीमध्ये बसून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत।
आणि ह्या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिल्लीमध्ये पाऊस PCR full पडतोय. frame घ्या. पावसामध्ये या गाड्यांमध्ये बसून हे सर्व खासदार जे आहेत ते आता निघाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. राजघाटवरती अरे, full frame घ्या महात्मा लवकर. गांधी यांच्या समाधीवरती हे सर्व खासदार जे आहेत ते निघाल्याचं पाहायला मिळतंय. आणि तुम्ही पाहू शकता की समोर सुप्रिया सुळे आहेत या ठिकाणी बसलेल्या या गाडीमध्ये. तर हे सर्व खासदार जे आहेत या ठिकाणी निघाले आहेत. सुप्रियाताई आहेत समोर, जर आपण पाहिलं तर प्रणिती शिंदे ह्या देखील या गाडीमध्ये आहेत. राहुल गांधी देखील या बसमधून जाताना पाहायला मिळत आहेत. पूर्ण सिक्युरिटी या अगोदरच या गाडीमध्ये पाहायला मिळते. आपण पाहू शकतो प्रियंका गांधी देखील सुप्रिया सुळे यांच्या सोबत बसलेल्या एका सीटवरती आपल्याला पाहायला मिळत आहे की दोन्ही जे नेते आहेत त्या शेजारी शेजारी बसले आहेत. इम्रान प्रताप गडी ह्या ज्या आहेत ते या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या इतर खासदार जे आहेत त्यांना गाडीत बसण्याचे सांगत आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही जी बस आहे ही आता निघाली आहे आणि या ठिकाणाहून हे सर्व खासदार जे आहेत ते निघाले आहेत राजघाटकडे. राहुल गांधी यांच्या घरी सुनेरी बाग रोडवरती जे घर आहे राहुल गांधीचं 5 सुनेरी बाग या घरामधून आता हे सर्व खासदार जे बैठकीनंतर महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळ जी समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी हे सर्व खासदार जे आहेत आता निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ही पूर्ण बस जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे. 2 बस आहे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर. दुसरी बस आपण पाहूया. या बसमध्ये जर पाहिलं तर स्वतः सुप्रिया सुळे राहुल गांधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी उभा आहेत. ड्रायव्हर सोबत इतर जे नेते लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व लोक बसताना सगळ्यांशी चर्चा करताना राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी हे पुढच्या ड्रायव्हरच्या शेजारी राहुल गांधी बसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी सध्या तुम्ही या फ्रेममध्ये पाहू शकतात की राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजघाटकडे राहुल गांधी जे आहेत ते निघालेले आहेत. राहुल गांधी या ठिकाणी सर्वांची चर्चा करतायत आणि सर्व खासदार बसलेत का याची शहानिशा केली जात आहे. आणि सर्व खासदार जे आहेत पहिल्या गाडीमध्ये राहुल गांधी आहेत. मागच्या गाडीमध्ये देखील अनेक खासदार आहेत. पहिल्या गाडीमध्ये जर आपण पाहिलं महत्वाची नावं म्हणजे पहिल्या गाडीमध्ये प्रियंका गांधी आहेत, सुप्रिया सुळे आहेत, स्वतः राहुल गांधी आहेत, त्याचबरोबर शोभा बच्चाव आहेत, प्रणिती शिंदे आहेत, अरविंद सावंत आहेत. महाराष्ट्रातील हे खासदार जे आहेत ते या गाडीमधून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही गाडी जी आहे थोड्याच वेळात आता या ठिकाणी जी आहे ती निघणार आहे. ही दृश्य तुम्ही पाहताय आणि थोड्याच वेळात ही गाडी जी आहे राजघाटकडे रवाना होणार आहे. हे सर्व खासदार खास करून इंडिया आघाडीचे, तृणमूल काँग्रेसचे देखील याच्यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे देखील खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि 6 वाजता ही बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेनंतर साधारण 7 वाजून 10 तुम्हाला थांबवतोय कारण तुम्हाला तिकडे शेवटी सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, कव्हर करायच्या आहेत. आपण ही दृश्य दाखवत राहणार आहोत. दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. तुमच्याबरोबर कनेक्टेड